सध्या YouTubeवरती एआय थ्रू थंबनेल बनवण्याचा खूप जास्त ट्रेंड चाललेला आहे. म्हणजे खूप सारे क्रिएटर आहे की जे एआयवरून काय करत आहेत, थंबनेल बनवत आहे. पण भरपूर सारे YouTube क्रिएटर आहे की जे एआयवरून फक्त थंबनेलच नाही, तर व्हिडिओची स्क्रिप्ट असेल, व्हिडिओचं डिस्क्रिप्शन असेल, व्हिडिओचं टायटल असेल किंवा व्हिडिओला तुम्ही जो व्हॉईस ओव्हर देता, तो व्हॉईस ओव्हर असेल किंवा व्हिडिओमध्ये तुम्ही ज्या इमेज काय करता, ॲड करता व्हिडिओ बनवण्यासाठी, ए टू झेड काय करता तुम्ही एआयचा वापर करता. पण भरपूर सारे जे नवीन YouTube क्रिएटर आहे यांना हेच माहीत नाही की नक्की एआयचा वापर करताना आपण थंबनेल हे पूर्णपणे एआयने बनवलं पाहिजे का? किंवा जर तुम्ही व्हिडिओ बनवताना व्हिडिओमध्ये कोणत्या गोष्टी ह्या एआयने वापरल्या पाहिजे की जेणेकरून काही होणार नाही, चॅनल मॉनिटायझेशनला प्रॉब्लेम येणार नाही. आजच्या व्हिडिओमध्ये मी एआय थ्रू थंबनेल बनवायला हवा का? किंवा व्हिडिओ बनवताना स्क्रिप्ट असेल, डिस्क्रिप्शन असेल किंवा टायटल असेल किंवा व्हिडिओला जे व्हॉईस ओव्हर देतो किंवा व्हिडिओला ज्या इमेज ॲड करतो त्या पूर्णपणे आपण एआय थ्रू ॲड केल्या पाहिजे का? तर ॲड करताना नक्की कोणते रूल्स रेग्युलेशन आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये काय करणार आहे, वन बाय वन तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर आजचा व्हिडिओ जे नवीन यूट्यूबर आहे त्यांचा चॅनल ग्रो करण्यासाठी एआय हा बेस्ट ऑप्शन आहे. कारण तुम्ही आता बघू शकता की व्हिडिओ अपलोडिंग करताना यूट्यूबने स्वतः विचारलेला आहे की तुमचा जो कंटेंट आहे त्याचा तुम्ही एआयचा वापर केलेला आहे का? मग तिथे तुम्हाला येस करायचं आहे की नो करायचं आहे. तर जर तुम्ही एआयचा वापर करत असाल तर तुम्हाला येस करायचा आहे आणि जर तुम्ही एआयचा वापर केलेला नसेल व्हिडिओमध्ये तर तुम्हाला नो करायचा आहे. आता जी व्हिडिओ अपलोडिंगची प्रोसेस आहे ही मी तुम्हाला काय करेल डिटेलमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेन. पण सध्या एआयचा वापर करून आपण थंबनेल बनवायला हवं की नाही, हा खूप साऱ्या यूट्यूबरचा डाऊट होता आणि भरपूर साऱ्या यूट्यूबरनी मला काय केलेली होती, कमेंट पण केलेल्या होत्या की ज्यामुळे मी काय केलेलं आहे, आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. व्हिडिओला स्टार्ट करण्याच्या आधी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये जे प्रमोशनचे मानकरी आहे. तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, त्यांच्या चॅनलला भेट द्यायची आहे. त्यांच्या चॅनलवरचे जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ पूर्ण बघायचे आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं आहे. व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरायचं नाही. जर तुम्हाला पण वाटत असेल तुमच्या चॅनलचं असं फ्रीली प्रमोशन केलं जावं तर त्यासाठी सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, माझा आजचा व्हिडिओ हा पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं आहे. व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरायचं नाही. तर चला मग वाट कसली बघताय, लगेच आपल्या मेन मुद्द्याला सुरुवात करूया. तर बघा आता एआय थ्रू आपण थंबनेल बनवला. आता तुम्ही स्वतः बघू शकता की मी जो हा व्हिडिओ बनवलेला आहे, ह्या व्हिडिओचा माझा जो थंबनेल आहे तो थंबनेल मी एआय थ्रू बनवलेला आहे. पण एआय थ्रू थंबनेल बनवताना काही रूल्स रेग्युलेशन आहे हे समजून घ्या. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला हेच सांगेल की एआय थ्रू आपण थंबनेल हे बनवू शकतो. पण कोणत्या पद्धतीने बनवू शकतो बघा. आता सपोज आपण एआय थ्रू थंबनेल बनवला, पण आपण काय केलं, एआयला सांगितलं की मला ह्याच हिरोचा फोटो माझ्या थंबनेलमध्ये पाहिजे आहे किंवा हा जो मूवी आहे, ह्या मूवीचा जो हा सीन आहे, हा सीन मला काय करायचा आहे, माझ्या थंबनेलमध्ये ॲड करायचा आहे. तर ह्या पद्धतीने आपण एआयला जर ऑर्डर दिली तर एआय आपल्याला त्या पद्धतीने काय करणार, थंबनेल बनवून देणार. पण तो थंबनेल बनवल्यानंतर यूट्यूब आपल्याला कोणतेही स्ट्राईक देणार नाही, कोणतेही कम्युनिटी गाईडलाईन्समध्ये आपला चॅनल अटकावणार नाही किंवा आपल्या व्हिडिओ कोणतीही पॉलिसी किंवा स्ट्राईक येणार नाही. पण ज्यांचा आपण फोटो वापरलेला आहे किंवा ज्यांच्या मूव्हीचा आपण सीन वापरलेला आहे तर यूट्यूबने त्यांना पूर्णपणे अधिकार दिलेला आहे की तुम्ही काय करू शकता, तुमचं जर तुम्हाला कंटेंट वाटला तर तुम्ही त्यावरती काय करू शकता, स्ट्राईक देऊ शकता. तर तुम्ही ज्यांचा फोटो वापरलेला आहे, ज्यांचा मूव्ही सीनचा काय केलेला आहे, क्लिप वापरलेला आहे तुमच्या थंबनेलला, ते तुमच्यावरती स्ट्राईक देऊ शकता. पण यूट्यूब काय करणार नाही, तुम्हाला इथे स्ट्राईक देणार नाही. मग मी सिंपल तुम्हाला सांगेल की यूट्यूब जरी आपल्याला स्ट्राईक देणार नाही, मग भरपूर सारे असे क्रिएटर आहे, मोठे क्रिएटर की जे स्वतः पुढे चाललेले आहे, पण ज्यांना छोट्या क्रिएटर त्यांच्या कॉम्पिटिशनला येऊन द्यायचं नाही, त्याच्यामुळे ते त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी पण जर छोट्या क्रिएटरने वापरल्या तर त्यावरती काय करू शकता, स्ट्राईक देऊ शकता. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, त्यांचा कुठलाही कंटेंट वापरायचा नाही. म्हणजे 100% सगळं एफर्ट तुम्ही एआयचं घ्या. एआयला सांगू नका की मला याचा फोटो ॲड करायचा आहे, त्याचा ॲड करायचा आहे. एआयला ज्या पद्धतीने बनवायची ऑर्डर दिलेली आहे त्या पद्धतीने त्याला बनवू द्या. तर बघा सेकंड पॉईंट, आता थंबनेल बनवताना आपण काय करतो, आपल्या व्हिडिओमधला कंटेंट काहीतरी वेगळाच असतो आणि आपण थंबनेल काय करतो, फक्त क्लिकबेट बनवतो. आपण एआयला असं सांगतो की माझा थंबनेल जो आहे तो एकदम क्लिकबेट असावा, की म्हणजे माझा थंबनेल बघितल्यानंतर ऑडियन्स हे थंबनेल बघताच क्लिक केलं पाहिजे, माझ्या व्हिडिओवरती जास्तीत जास्त क्लिक आले पाहिजे. जरी तुमच्या व्हिडिओजवरती जास्तीत जास्त क्लिक आले, पण जर तुमचा थंबनेल हा तुमच्या मधल्या कंटेंटशी कुठेही रिलेट करत नसेल, कुठेही काही संबंधित नसेल, तर तुमचा चॅनल मॉनिटायझेशनला प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा तुमचं मॉनिटायझेशन हे रिजेक्ट केलं जाऊ शकतं. त्यामुळे थंबनेल बनवताना तुमचा जो आतला कंटेंट आहे त्या आतल्या कंटेंटशी रिलेटेडच काय करायचं आहे, तुम्हाला एआय थंबनेल हा बनवून घ्यायचा आहे. नंतर बघा तिसरा महत्त्वाचा पॉईंट, आता थंबनेल आपण एआय थ्रू बनवत आहोत, पण आता आपण काय करतो, आतला जो कंटेंट आहे, आता तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे. व्हिडिओ बनवताना तुम्ही काय करता, जी स्क्रिप्ट आहे ती स्क्रिप्ट पण एआयला विचारता. स्क्रिप्ट एआयने दिल्यानंतर एआयलाच सांगता की मला याचा व्हॉइस ओव्हर करून दे. परत जी स्क्रिप्ट म्हणजे आता सपोज तुम्हाला एखाद्या हॉटेलबद्दल, ताज हॉटेलबद्दल काय करायचं आहे, व्हिडिओ बनवायचा आहे. तुम्ही एआयलाच सांगता की वेगवेगळ्या प्रकारचे मला ताज हॉटेलचे काही करून दे, पिक्चर हे सेंड करून दे किंवा बनवून दे.
AI तुम्हाला ते फोटो पण बनवून देतो. मग तुम्ही व्हिडिओ एडिट करताना काय करता, ते पिक्चर ॲज इट इज तसे ॲड करता. त्यानंतर व्हॉईस ओव्हर पण तुम्ही एआयचा घेतलेला असतो. तो व्हॉईस ओव्हर पण तुम्ही तिथे ॲड करता. तर ह्या पद्धतीने काय होतं आहे, तुम्ही व्हिडिओ हा पूर्ण एआय थ्रू बनवलेला आहे. तर इथं काय होणार नाही, तुमचा चॅनल हा मॉनिटाईज होणार नाही किंवा चॅनल मॉनिटायझेशनला प्रॉब्लेम येऊ शकतो. तुमचा चॅनल जो आहे तो पहिल्या प्रयत्नात मॉनिटाईज होण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे, की मी तुम्हाला सांगितलेलं आहे, की तुमचा ह्युमन टच गरजेचा आहे. YouTubeने फक्त एक क्रायटेरिया दिलेला आहे, की व्हिडिओमध्ये तुमचं एफर्ट दिसणं गरजेचं आहे. लो एफर्ट व्हिडिओ असले तर चॅनल मॉनिटाईज होत नाही. मग आपले एफर्ट दिसण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, मी तुम्हाला वारंवार सांगते, की एक तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा फेस ॲड करायचा आहे किंवा तुमचं काय करायचं आहे, व्हॉईस ॲड करायचा आहे. आता सपोज तुम्ही एआयकडून काय केली, स्क्रिप्ट बनवली. एआयलाच तुम्ही काय काय सांगितलं, आवाज द्यायला सांगितला. तर मग इथं काय करायचं आहे, तुम्हाला ती ताज हॉटेलची माहिती तुमचा स्वतः जसं मी ह्या पद्धतीने बोलत आहे, त्या पद्धतीने काय करायचं आहे, तुम्हाला ती माहिती सांगायची आहे. जर तुम्हाला लोकांना फेस नसेल दाखवायचा, तर तुम्ही एआयकडून काय करा, त्या इमेज घ्या. त्या इमेजमध्ये एआयने आपल्याला जी स्क्रिप्ट सांगितलेली आहे, ती स्क्रिप्ट तुम्हाला काय करायची आहे, स्वतः ॲज इट इज तशी ना तशी वाचून दाखवायची आहे. तिथं तुमचे काही कष्ट नसणार आहे, पण तिथं तुमचा आवाज असणार आहे. तर जर तुमचा चेहरा दिसला किंवा आवाज दिसला, तर ह्या दोन्ही गोष्टींमधून कोणतीही एक गोष्ट तुमच्या चॅनलमध्ये, तुमच्या व्हिडिओमध्ये ॲड असली, तर चॅनल मॉनिटायझेशनला प्रॉब्लेम येत नाही. मग तुम्ही एआय थ्रू तो कंटेंट बनवलेला असला तरी. आता बघा, ज्यावेळेस आपण काय करतो, व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन ॲड करतो. डिस्क्रिप्शन ॲड करताना आपण काय करतो, एआयचा वापर करतो. मग तुम्ही पूर्णपणे एआयच्या कडून काय करू शकता, तुमचं डिस्क्रिप्शनही बनवू शकता. त्यानंतर बघा, जर टायटल तुम्हाला ॲड करायचं असेल, तर टायटल तुम्ही एआय थ्रू काय करू शकता, बनवू शकता. तिथं टायटल तुम्हाला एआयने ॲज इट इज जसं दिलेलं आहे तसं तुम्ही बनवू शकता. कारण इथे एआय काय तुमच्या काय करणार नाही, स्ट्राईक करणार नाही. कारण आता YouTubeने आपल्याला स्वतः सांगितलेलं आहे, की व्हिडिओ अपलोड करताना तुम्ही एआय वापरत आहात का? मग आता तो ऑप्शन येस किंवा नो कधी करायचा हे पण मी तुम्हाला सांगते. तर बघा, सगळ्यात आधी तुम्हाला जे व्हिडिओचं डिस्क्रिप्शन आहे ते तुम्ही एआय थ्रू बनवू शकता. स्क्रिप्ट पण एआय थ्रू बनवू शकता. पण तुम्हाला मी काय सांगितलं, एक तर तुमचा चेहरा दाखवा. जर तुम्हाला इमेज नसतील टाकायचा, तर तुम्ही काय करा, तिथं तुमचा चेहरा वापरा. जर तुम्हाला चेहरा नसेल वापरायचा, तर तुम्ही इमेज वापरा आणि जी तुम्ही स्क्रिप्ट ChatGPT कडून घेतलेली आहे किंवा एआय कडून घेतलेली आहे, ती तुम्ही काय करा, रीड करून दाखवा, की जेणेकरून काय होईल, तुमचं काहीतरी एफर्ट आहे आणि चॅनल मॉनिटायझेशनला प्रॉब्लेम येणार नाही. पण आता बघा, ज्यावेळेस आपण काय करतो, व्हिडिओ अपलोड करतो. व्हिडिओ अपलोड करताना आपल्याला तुमचा जो कंटेंट आहे तो एआय यूज आहे का, त्या ऑप्शनवरती येस किंवा नो कसं करायचं. जर सपोज आता तुम्ही थंबनेल जरी एआय थ्रू बनवलं, टायटल एआय थ्रू बनवलं, डिस्क्रिप्शन एआय थ्रू बनवलं किंवा जी स्क्रिप्ट असेल ती स्क्रिप्ट काय केली, एआय थ्रू काय केली, म्हणजे बनवून घेतली. पण जर तुम्ही आता सपोज माझ्या पद्धतीने काय करत आहात, स्वतःला दाखवत आहात, जी स्क्रिप्ट एआयकडून बनवून घेतलेली आहे ती स्वतः तुम्ही म्हणजे तोंडाने बोलत आहात, म्हणजे तुमच्या व्हिडिओमध्ये एआय दिसत आहे का, नाही. ज्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओ शो करत आहे, तुम्ही स्वतः ऑडियन्सला दिसत आहात, तुमचा आवाज ऑडियन्सला स्वतः ऐकू येत आहे. तर इथं तुमचं जे कंटेंट आहे ते कंटेंट पूर्णपणे एआय नसणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अपलोड करताना तुम्हाला एआय यूज असेल, जो ऑप्शन यूट्यूबने आता दिलेला आहे, तिथं तुम्हाला नो करायचं आहे. आता नो का करायचं आहे, जर एआय असेल तर कदाचित काय होऊ शकतं, जी तुमची अर्निंग आहे ती अर्निंग काय होऊ शकते, कमी होऊ शकते. पण जर तुमचं ओरिजिनली टोटल मटेरियल हे तुमचं असेल, तर काय होतं, इम्प्रेशन पण यूट्यूब जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवतं आणि जी तुमची अर्निंग असते ती अर्निंग पण एआय कंटेंटपेक्षा नक्कीच जास्त होऊ शकते. तर ह्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, एआय थ्रू तुमचा जो चॅनल आहे तो चॅनल काय करायचा आहे, जास्तीत जास्त ग्रो करण्याचा प्रयत्न करायचा आहे. फायनली मी तुम्हाला हेच सांगेल, की एआय थ्रू आपण थंबनेल बनवतो, नक्कीच चालतं, काहीही प्रॉब्लेम येत नाही, कुठेही आपला चॅनल हा डिलीट होणार नाही. भरपूर सारे ऑडियन्सच्या मनात जो डाऊट होता, की एआय थ्रू आपण थंबनेल बनवायला हवा का, तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन, की तुम्ही एआय थ्रू थंबनेल बनवू शकता. फक्त जे मी तुम्हाला लिमिटेशन सांगितलेलं आहे किंवा जे क्रायटेरिया सांगितलेलं आहे, ते क्रायटेरिया नक्की फॉलो करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. कारण आजचा व्हिडिओ हा एआय थ्रू जे व्हिडिओ बनवत आहे किंवा जे थंबनेल बनवत आहे त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाचा असेल अशी मी अपेक्षा करते. चॅनलवरती खूप सारे ऑडियन्स असे असतील की ज्यांना एआय थ्रू थंबनेल कसा बनवायचा हे माहीत नसेल. जर तुम्हाला एआय थ्रू थंबनेल कसा बनवायचा हे माहीत नसेल तर मला कमेंट करा, की जेणेकरून काय करेल, मी नेक्स्ट व्हिडिओ हा एआय थ्रू थंबनेल कसा बनवायचा यावरती लवकरात लवकर घेऊन येईल. जर व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.